तर साताऱ्यातील पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित होते। दादा अमरावतीच्या दौऱ्यावर असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। तर काल राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिंदे देखील अनुपस्थित होते। शिंदेंनी प्रताप सरनाईकांना प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला पाठवलं आणि यावरून अजित पवारांनी खंत व्यक्त केली होती। एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तू प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो। पण साधारण त्याला मग ज्यांचा सत्कार करायचा, मग काही जण आणखीन काही सुचवतो, मग इतर पण म्हणले असतील चला आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे। आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खूप व्यस्त शेड्यूल होतं, पण मी 2-3 वेळा आग्रह केला की नाही साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे। आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघंही या कार्यक्रमासाठी आले। अजितदादा आले असते तर अधिक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता। त्यामुळं अजितदादांच्या वतीनं मकरंदाबा सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा असंच सहकार्य या सगळ्या उपक्रमाला मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त